सोलापूर जिल्ह्यात महादेव कोळी क्रांती सेनेमार्फत जे आंदोलन चालू आहे, संस्थेचे अध्यक्ष कृष्णाभाऊ साळुंके हे 4 दिवस झाला उपोषणाला बसलेले आहेत. विषय असा आहे की सोलापूर जिल्ह्यामधील उत्तर तहसील कार्यालय असेल, पंढरपूर असेल किंवा दक्षिण असेल किंवा इतर जे प्रांत कार्यालय आहेत, या ठिकाणी आदिवासी महादेव कोळी समाजाचे काही जातीचे प्रमाणपत्राचे प्रकरण प्रलंबित आहे. आज 2-4 महिने झाले हे प्रकरण विनाकारण पेंडिंग ठेवलं असल्यामुळे मंडल अधिकाऱ्यांचा रिपोर्ट इतर कारणांमुळे प्रलंबित राहिलेले आहे. आणि काय काय वेळेस आता मंडल अधिकाऱ्यांचा रिपोर्ट असेल किंवा इतर कागदपत्रे आम्ही दिलेले देखील आहेत, परंतु काही गोष्टींमध्ये टाळाटाळ होत आहे हे दिसून येत आहे. तरी आमची मागणी एवढीच आहे की आमचे जेवढे प्रकरण पेंडिंग आहेत लवकरात लवकर आमचे प्रकरण मंजूर होऊन आम्हाला तात्काळ दाखले मिळावे एवढंच आमचा विचार. रान साहेबांच्या म्हणण्यावरून तर आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि उत्तर सोलापूरचे प्रांत असेल किंवा दक्षिणचे असतील किंवा जे अधिकारी आहेत ते चांगले आहेत, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आम्ही देऊ म्हणतात, त्यांचं नाही असं नाही. आम्हाला विषय असा आहे, जर तुम्ही देणारच असाल तर एवढ्या दिवस पेंडिंग ठेवायचा विषय नसून लवकरात लवकर द्यावं. का तर एक तर हा समाज गरीब आहे, कष्टकरी समाज आहे, शेतकरी आहे, मजूर आहे, करून खाणार आहे. आणि 4-4, 5-5 दिवस लहान लहान लेकर घरोघरी गावाकडे सोडून उपोषणाला बसणं आम्हालाही योग्य वाटत नाही आणि प्रशासनालाही धारेवर धरणं आम्हाला बी योग्य वाटत नाही. पण प्रशासनाने लवकरात लवकर दाखले द्यावे अशी मागणी आहे. समाजाला आव्हान म्हणजे माझं समाजाला सोलापूर जिल्ह्यातील समाजाला एवढंच आव्हान आहे, आपले जर 1950 पूर्वीचे जर पुरावे व्यवस्थित असतील तर आमचे प्रांत साहेबांशी चर्चा झालेली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रांत साहेबांशी आमची चर्चा झाली, डेप्युटी कलेक्टरांची चर्चा झाली, कलेक्टर साहेबांच्या कानावर देखील हा विषय आहे. समाजाला फक्त आव्हान आमचं एवढंच आहे की जर आपल्याकडे पुरावे असतील तर आपण प्रकरण दाखल करावे, आपल्याला दाखले सुलभ पद्धतीने द्यावं अशी एवढीच मागणी आहे. दाखले मिळतात आपल्याला, पण तुम्ही प्रकरण जर दाखल केले त्याची जर कल्पना आम्हाला असेल तर 100% आम्ही दाखले तुमचे काढून देण्याचा आमचा प्रयत्न प्रामाणिक असेल. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.